घर स्वच्छ झाडून पुसून घेतलं तरी या रमाबाळाला काही ना काही सापडतच असतं. आणि हिने बघा मुद्दाम काहीतरी तोंडात घातलेलं आहे. आणि मी हिच्या तोंडातून काढलं तर बघते तर काय, हा मातीचा खडा होता तिच्या हातात. काल भाजी घेऊन आली होती मी, त्याच्याच राहिलेलं कुठंतरी पडलं असणार आहे आणि तिने खाल्लं. रात्री बाबा आला होता तर आम्ही पण बाहेर गेलो होतो पाणीपुरी खायला आणि मध्येच आम्हाला बाबा पण भेटला. बाबा रमाबाळाची लाड करतोय तोपर्यंत म्हटलं आपण पाणीपुरी खाऊन घ्यावी. तर मी मस्त अशी पाणीपुरी खाल्ली. खरं तर मला भाजी घ्यायची होती म्हणून मी बाहेर आले होते. मग भाजी पण घ्यायला गेले. इकडे कोथिंबीर मेथी वगैरे होती, मग त्यातली मी कोथिंबीर वगैरे घेतली. आणि अनिकेतला विचारत होते भाजी काय घेऊ असं चाललं होतं. तोपर्यंत अनिकेत म्हटला राहू दे भाजी, आपण फिश घ्यायला जाऊयात. मग आम्ही गेलो फिश मार्केटला फिश घ्यायला. तर रमाबाळ तर टक लावून बघत होतं फिशकडं आणि फिश हातात दिली तर घाबरायला लागली. मग बाबाला आम्ही बाहेरच सोडलं आणि आलो आतमध्ये आम्ही दोघीजणी. रमाबाळाची टोपी बघा सुटली होती आणि तिला छान असं झोपवलं मी घरी आल्यानंतर. इथं झोपल्यानंतर बघा रमाबाळाला मम्मीच पाहिजे असते आणि मस्त अशी माझ्यापाशी येऊन बसली होती. इथं तिला उचलून घेतलं नाही म्हणून रुसून बसली होती माझ्यावरती. आणि इकडे बघा एका जागेवर शांत राहील ती रमा कसली. चपल्या घे, स्टूल घे, काय काय ओढत असते. आणि हे रात्रीच्या 2 वाजता पप्पाचा आणि तिचा बघा गोंधळ चाललेला. बाबासोबत रमा आणि रमासोबत बाबा, या दोघांचं चालू राहतंच आहे. चला भेटू उद्याच्या व्लॉग.